नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बापावर खुनाचे आरोप, 20 वर्षाचा कलंक पुसला. पद्मसिंह पाटलांची निर्दोष मुक्तता होताच राणादादांनी फोडली डरकाळी. मागील 20 वर्षापासून कोर्टात सुरू असलेल्या पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. 3 जून 2006 रोजी मुंबईच्या कळंबोली परिसरात काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचा चालक सम्मत काझी हेही या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आता कोर्टाने निकाल दिला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 20 वर्षांनंतर न्याय मिळाला आणि लढ्याला यश मिळालं, अशी प्रतिक्रिया राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, पवनराजेंची हत्या झाली त्याला आता जवळजवळ 20 वर्ष होत आलेली आहेत आणि गेली 17 वर्ष या विषयाच्या बाबतीतला कायदेशीर जो प्रतिक्रियांचा विषय आहे तो बाजूला आहे. प्रदीर्घ चालू आहे. न्यायदेवतेवरती पहिल्यांदापासूनच आमचा पूर्ण विश्वास होता आणि 17 वर्षांनंतर न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे. आज आपण आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची परिस्थिती बघितली तर 17 वर्ष त्यांना हे सगळं सहन करावं लागलं. त्यांचा या विषयाशी कुठला संबंध नसताना राजकीय षडयंत्र जे केलं गेलं, आता टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी पुढे येतील.